नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तब्बल आठवडाभर काहीही करता आलं नाही. याचं कारण सरळ आहे. 24 ऑक्टोबरला जो जयपूर डायलॉगच्या संमेलनामध्ये गेलो होतो, तिथून परत दिल्लीला आलो. दिल्लीहून डेहराडूनला आलोय. दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबाबरोबर आम्ही फिरायला आलोय आणि अशा ठिकाणी मी व्हिडिओ करतोय. आणि दरम्यान तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात आणि एकूण देशाच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. आणि राजकारण असा विषय असतो की तिथे सतत घडामोडी घडत असतात आणि मोडत पण असतात. आणि त्यामुळे त्यांचा आढावा वेळच्या वेळी घेतला जावा ही अपेक्षा असते. पण माझं काम विश्लेषणाचं असल्यामुळे अनेकदा घडामोडी घडून गेल्यावर मी भाष्य करत असतो. त्यात अनेक खाचाखोचा असतात. त्या उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून थोडा उशीर झाला तरी लोक मला ऐकतात असा माझा एक समज आहे. कदाचित तो चुकीचाही असेल. पण मी 29 तारीखला मंगळवारी डेहराडूनला पोहोचलो, दिल्लीहून डेहराडून. आणि रात्री बातम्या बघितल्या तर महाराष्ट्राच्या उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली होती विधानसभेची. आणि त्यामुळे चित्र काहीसं स्पष्ट झालंय. आणि मी काहीसं चित्र स्पष्ट झालं हे एवढ्यासाठी म्हणतोय की ज्यांना कोणाला उमेदवारी अर्ज भरायचे होते ते भरून झालेत. यानंतर कुठलाही नवा अर्ज कुठल्याही मतदान मतदारसंघासाठी स्वीकारला जाणार नाही. पण ज्यांनी कोणी अर्ज भरलेत त्यापैकी ज्यांना कोणाला आपला अर्ज किंवा उमेदवारी मागे घ्यायची असेल त्यांच्यासाठी मात्र अजून मुदत शिल्लक आहे. आणि जोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही. कारण एकदा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली की जे कोणी उरलेले असतील त्यांची इच्छा असो नसो त्यांना मतदारांना सामोरं जावं लागतं. मतदार त्यातूनच कोणाला तरी मतं देतात. त्यामुळे अनेकदा असं असतं की नंतर माघार घेणाऱ्याला सुद्धा मतं पडतात. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन मी आजचा विषय करणार आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर तब्बल 20 दिवस आधी किंवा 3 आठवडे आधी 9 ऑक्टोबरला महायुती मध्ये जे 3 पक्ष आहेत, सर्वात मोठा भारतीय जनता पक्ष, दुसऱ्या क्रमांकाचा एकनाथ शिंदे यांचा अधिकृत शिवसेना पक्ष आणि तिसरा चुनाव आयोगाकडून अधिकृत ठरलेला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या 3 महायुतीतल्या पक्षांमध्ये जागा वाटपावरून नाराजी अमुक तमुक असं खूप खूप बातम्या आल्या. तरी उघडपणे आणि जाहीरपणे कुठलीही घालमेल झाल्याचं दिसलं नाही. एका बाजूला महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची उबाठा शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, या 3 पक्षामध्ये जागा वाटपावरून आणि जागांच्या आकड्यावरून सुद्धा हाणामारी चालू होती. या पार्श्वभूमीवर महायुतीमधले 3 पक्ष अत्यंत खेळीमेळीने जागा वाटप करतात असं बिलकुल नव्हतं. याचं कारण त्यांच्यातही एकेका जागेवरून हुज्जत चालू होती. कदाचित माझ्या अंदाजाने 50 ते 70 जागी तरी महायुतीच्या 3 पक्षांमध्ये हेवे दावे चालू होते. आणि त्यामुळे तिकडे सगळं गुण्यागोविंदाने झालं असं अजिबात नव्हतं. आणि म्हणूनच 9 ऑक्टोबरला 3 आठवडे आधी, अर्ज भरायची मुदत संपण्याच्या 3 आठवडे आधी मी एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये जागा वाटपाचे जे आकडे मी दिलेले होते ते जवळजवळ 100% खरे ठरले. आणि हे आकडे मला कुठे स्वप्नात आलेले नव्हते किंवा कोणी मला गुपचूप सांगितलेले होते असं बिलकुल नाही. जे जे वेगवेगळ्या पक्षाच्या गोटातून माझ्याशी परिचित, संबंधित आणि विश्वासू असलेली माणसं आहेत त्यांच्याकडून मिळणारी माहिती होती, त्याच्या आधारे 9 ऑक्टोबरला मी महायुतीत आकड्यांचं जे गणित ठरलं आहे ते सांगितलं होतं. भारतीय जनता पक्ष 160,
शिंदे यांची अधिकृत शिवसेना 80 आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 40 ते 45 अशी आकडेवारी मी मांडली होती. आणि मी स्पष्टपणे सांगितलं होतं की कदाचित याच्यात 2-4 जागा इकडे तिकडे होतील, हे समीकरण किंवा गणित थोडं इकडे तिकडे होईल, हे मी आधी स्पष्ट केलं होतं. पण जवळपास त्याच स्वरूपामध्ये, म्हणजे आता जे कालपर्यंत आले, अजून माघार घ्यायची आहे नाही असं नाहीये, पण जे आकडे मंगळवार 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर समोर आले, तेव्हा सगळ्यांना आता एक मान्य करायला लागतं की मी जे आकडे 160, 80, 45 दिले होते, जवळपास तसंच्या तसं महायुतीचं जागा वाटप झालेलं आहे. याची दुसरी बाजू अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये एका एका जागेसाठी भांडणं चालू आहेत आणि अगदी पक्ष आणि नेते आपापल्या पातळीवर आघाडीत एकमेकांच्या उरावर बसतायत आणि एकेका मतदारसंघामध्ये एकाच पक्षातले किंवा मित्र पक्षातले इच्छुक एकमेकाच्या उरावर बसतायत. हे मी सांगितलेलं सत्य सुद्धा स्पष्ट झालंय, कारण अजूनही ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपून गेली आहे, तरी महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. उलट त्याच्या ज्या माऱ्या चालू आहेत त्या अजूनही चालू आहेत. कोणी मागे घ्यावं, कोणी पुढे घ्यावं, हे सगळं गणित चालू आहे. आणि याचं कारण स्पष्ट आहे की ज्या वेळेला आपण एका सरहेतूने, उदात्त हेतूने किंवा आपापल्या भूमिका कायम ठेवून एका महत्वाच्या हेतूसाठी एकत्र येतो, तेव्हा तडजोडी सोप्या असतात. कारण तुम्ही सकारात्मक विचार करत असता. जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करत असता, तो नकारात्मक विचार करताना गोंधळलेला असतो माणूस. गोंधळलेला याचा अर्थ असा की आपल्याला भारतीय जनता पक्षाला हरवायचंय, आपल्याला भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवायचंय, हा नकारात्मकतेचा मुद्दा असतो. उलट आपल्याला सत्तेवर यायचंय, हा कितीही सत्ता पिपासा असली तरीही आपल्याला सकारात्मक मुद्दा मानावा लागेल. आणि इथे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फरक आहे. महायुतीला परत एकदा सत्तेवर यायचंय, ते आता सुद्धा सत्तेत आहेत आणि परत एकदा निवडणूक जिंकायचं, बहुमताचा टप्पा पार करायचा आणि सत्तेत यायचं, आपल्याला सत्तेत बसायचंय. ही जी भूमिका आहे ही अत्यंत पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आहे. आणि याच्या उलट यांना हरवणार, यांना हुसकून लावणार, त्यांना पण गंमत अशी की निवडणूक ही नेत्यांचे चावटपणा, नेत्यांची हुज्जत, नेत्यांचे हेवे दावे यासाठी होत नाही आणि लढवली जात नाही. लोकशाहीतली निवडणूक ही जनतेला हवं असलेलं, जनतेला सोयीस्कर आणि सुविधा वाटणारं सरकार यावं, सत्ता यावी, यासाठी निवडणूक होत असते. आणि तिथे एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की महायुती सकारात्मक आहे. आम्हाला जनतेसाठी काहीतरी चांगलं करायचंय, आम्हाला जे जनतेसाठी चांगलं वाटतं ते करायचंय, अशा भूमिकेतून जेव्हा निवडणूक लढवली जाते ती म्हणूनच पॉझिटिव्ह असते. फक्त जनतेचं हित करायचंय, जनतेचं कल्याण करायचंय असं म्हणायला कुठलाही राजकारणी साधू संत नाही. पण ज्या वेळेला तुम्हाला आपल्याला सत्तेत यायचंय आणि सत्तेत येण्यासाठी जितकं शक्य होईल तितकं जनतेचं कल्याण करू आणि जमलं तर आपलाही फायदा करून घेऊ, ह्या भूमिका असतात, तेव्हा त्याला सकारात्मकता म्हणावी लागते. पण उलट तुला सत्तेवर येऊ नये, तर तू राहशील किंवा मी राहील, यांना सत्तेपासून बाहेर ठेवायचं, ही जेव्हा भूमिका घेतली जाते तेव्हा समजा त्याला बाजूला केला तर पुढे काय, हा जनतेचा, जनमानसातला महत्वाचा प्रश्न असतो की तुम्ही ज्याला सत्तेपासून दूर ठेवायला बघताय ते करा, हरकत नाही, पण मग आम्हा जनतेचं, सामान्य मतदाराचं भवितव्य काय, त्यासाठी तुमच्या समोर कुठची कल्पना आहे, तुम्ही आमच्यासाठी पुढची 5 वर्ष काय करणार आहात. शेवटी निवडणुकीत सामान्य जनतेकडून पुढल्या 5 वर्षासाठी काय करायचंय यावर शिक्कामोर्तब करून घ्यायचं असतं. आम्हाला
फडणवीस नको, आम्हाला एकनाथ शिंदे नको, आम्हाला त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवायचे, हे सुद्धा जनता एक वेळ मान्य करेल. पण जनतेला काय नको हे माहिती असलं आणि मान्य असलं तरी काय हवं हा सुद्धा महत्वाचा विषय असतो. कारण काय हवं हा भविष्याचा विषय असतो आणि इथे नकारात्मकता बिलकुल चालत नाही. नकारात्मकता त्याला म्हणतात ज्यामध्ये तुम्ही लोकांसमोर काही पर्याय आणि योजना ठेवत नाही. लाडकी बहीण वगैरे ज्या काही योजना महायुतीने आणल्या त्या लोकांसमोर आहेत आणि लोक त्यानुसार विचार करतात. आणि म्हणून ज्या वेळेला अमुक तमुक नको असा नकारात्मक विचार सुरू होतो, ती नकारात्मकता तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये भिनते, मिसळून जाते, तेव्हा ती नकारात्मकता आपल्या सोबत आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा फणा उभारून बाहेर येत असते. आणि महाविकास आघाडीचा हाच प्रॉब्लेम आहे. मी परत परत सांगत आलो की जी महाविकास आघाडी बनली ती 5 वर्षापूर्वी निवडणूक पूर्व झालेली आघाडी नव्हती. त्या आघाडीतले 2 पक्ष शिवसेना भाजप यांना हरवण्यासाठी निवडणूक लढत होते आणि परत एकदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, अखंडित शिवसेना, हे परत एकदा सत्तेत यायला प्रयत्न करत होते. अधियुतीचं सरकार होतं, काँग्रेस आघाडी विरोधात होती. पण मी असं म्हणेन की 5 वर्षापूर्वीची निवडणूक सुद्धा ही सकारात्मक होती. कारण 2 असे गट लढत होते एकमेकाला समोर येऊन की दोघांनाही सत्ता हवी होती आणि ते आपापल्या परीने आपण जनतेचं कल्याण कसं करणार आणि आपल्याऐवजी दुसरा आला तर नुकसान कसं करणार, अशा नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही बाजू मतदारासमोर मांडत होते. पण आज ही निवडणूक तशी नाहीये. यामध्ये एक बाजू पूर्णपणे सकारात्मक आहे आणि दुसरी बाजू संपूर्णपणे नकारात्मक आहे. तुम्हाला एक सांगितलं तहान लागलेली, अरे हे पाणी पिऊ नको, हे नळाचा पाईप गटारातून आलेला आहे, त्याच्यात जीवजंतू असू शकतील, रोगजंतू असू शकतील, तुला रोगबाधा होऊ शकेल, ही भीती तुम्ही दाखवाल. मग ते नको, हे पाणी खूप दिवस जुनं आहे, यात काही घाण आहे, याच्यात मातीचे कण दिसतात वगैरे वगैरे तुम्ही म्हणू शकता. पण ज्याला तहान लागलेली आहे अशा माणसाला पाणी आवश्यक असतं आणि त्यामुळे शक्य तितकं शुद्ध आणि पवित्र पाणी त्याला हवं असतं, हे खरं आहे. पण जर तितकं शुद्ध काय मिनरल वॉटर, बिस्लेरी वॉटर तुम्ही म्हणता ते मिळणार नसेल तर तो माणूस काय करतो, तो माणूस मिळेल ते त्यातल्या त्यात शुद्ध असलेलं पाणी निवडतो आणि पितो. निवडणूक ही त्यापेक्षा वेगळी नसते. सर्वोत्तम गोष्ट आपल्याला मिळेल, सर्वोत्तम सुविधा आपल्याला मिळेल, सर्वोत्तम जनकल्याणकारी सरकार आपल्याला मिळेल, ही मतदाराची अपेक्षा कधीही नसते. सामान्यतः इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, चुझिंग बिटवीन द 2 एव्हिल्स, 2 वाईट गोष्टीमधून त्यातल्या त्यात कमी वाईट असलेली गोष्ट माणसं निवडण्याचा प्रयत्न करतात. आणि भारतीय निवडणूक ही जवळपास तशी असते. हा खूपच चांगला आहे आणि म्हणून त्याला निवडला, त्याला मत दिलं असं होत नाही. किंवा हा अगदीच नालायक आहे आणि म्हणून त्याला पाडला असं होत नाही. अनेकदा मतदार कसा विचार करतो याकडे बघावं लागतं. मतदार असा विचार करतो की हा इतका नालायक आहे, त्याच्यापेक्षा हा कमी नालायक आहे, हा कमीत कमी नुकसान करेल. अनेकदा कमीत कमी नुकसान करणारा पण चालतो, पण जास्त नुकसान करणारा मतदार नाकारत असतो. आणि निवडणुकीचं सगळं स्वरूप हे तसं आहे. आणि म्हणून आता जे महाराष्ट्र विधानसभेमध्ये 2 मोठे गट मैदानात उतरलेले आहेत, त्यांच्या जागा वाटपापासून जी भांडणं होती ती समजून घ्यायची. तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातला फरक समजून घेतला असता पत्रकारांनी, विश्लेषकांनी, तर त्यांना हे आकडे ओळखता आले असतील. लोकसभेचं निवडणूक एक बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे. पण तरीही महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी 288 जागा लढवताना आजही शिंदे यांच्या पक्षाकडे संपूर्ण राज्यव्यापी स्वबळावर अर्ध्या जागा लढवणे इतकी सुद्धा क्षमता नाही, हे त्यांनाही माहिती आहे. आणि म्हणून
सगळ्या जागा लढवण्याचा, जास्तीत जास्त जागा लढवण्याचा आव आणायचा आणि जास्तीत जास्त डिपॉझिट गमवायची. हरायचं तर हरायचं. तुम्हाला माहिती आहे ना, काल परवा हरियाणामध्ये ज्या काय 89 जागा आम आदमी पक्षाने लढवला, एक उमेदवार फक्त डिपॉझिट वाचवू शकला, बाकी सगळे डिपॉझिट गमावून बसले. मग इतक्या जागा लढवायच्या कशाला? तुमच्याकडे जी साधन संपत्ती शक्ती आहे ती कमीत कमी मतदारसंघात लावा आणि त्यातून जास्तीत जास्त निवडून आणा, जे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत केलं. या पातळीवर जर विचार झाला तर तो सकारात्मक असतो. जो विचार लोकसभेला उद्धव ठाकरे करू शकले नाहीत, म्हणून 48 मधले 21 जागांचा हट्ट केला. आपल्याकडे अखंडित पक्ष राहिलेला नाही, त्यामुळे जास्तीत जास्त जागांसाठी हव्यास धरणं आपला स्ट्राईक रेट खाणी आणेल, याचाही विचार उद्धव ठाकरेंनी केला नाही. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. पण तीच गोष्ट विधानसभेच्या वेळेला आपण बघितली तर मला कळत होतं की शिंदे अत्यंत संयमी आणि समजूतदार माणूस आहे. अजितदादा यांच्याही पक्षाला त्यांची किती क्षमता आहे हे लोकसभेत कळलेलं आहे. आणि फडणवीस हे सगळ्यांचा समन्वय योग्य साधणारे आणि मग या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे अमित शाह, या सगळ्यांचं एक समीकरण मांडल्यावर मला कळत होतं की निम्म्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीत अधिक जागा भारतीय जनता पक्ष लढवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी भाजपची ताकद समजला जाणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा 160 जागा भाजपने लढवाव्यात यासाठी आग्रही असल्याची नेमकी माहिती मला कळलेली होती. आणि त्याच आधारावर मी 160 हा भाजपचा आकडा पक्का केला होता. आणि एकदा तो आकडा पक्का झाला की उरलेल्या जागा ह्या 128 इतक्या होत्या. 128 इतक्या होत्या. मग त्या 28 मध्ये लोकसभेत चांगलं काम करून दाखवणारे शिंदे आणि त्यांची शिवसेना यांना त्या 128 पैकी अधिकाधिक जागा दिल्या जातील. तर त्या मी बघितल्या आणि माझ्या लक्षात आलं की साधारण 175 ते 85 पर्यंतचा पल्ला शिंदे यांच्या बाबतीत ठरू शकतो. आणि म्हणून 160 आणि 80 असा जो आकडा मी काढला, त्यातून उरल्या होत्या 48 जागा. आणि म्हणून 48 जागा अजितदादांना सगळ्या दिल्या जातील. 40 हे मी काय फार मोठं कडून माहिती गोळा केली नव्हती. पण मुद्दा असा असतो मित्रांनो की राजकीय आकलन करताना दावे प्रतिदावे प्रवक्ते नेते यांच्या वक्तव्यापेक्षाही जमिनीवरची वस्तुस्थिती काय आहे याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि ते लक्ष दिलं तर मी तर्क पद्धतीने माझा जो तर्क होता, संघटनात्मक बळ, नेत्याची क्षमता, पक्षाची लोकप्रियता आणि एकमेकांमधला समन्वय, हे जे बघितलं होतं त्याच्या आधारेच 160, 80, 45 ही आकडेवारी मी 20 दिवस आधी मांडली आणि ती खरी झाली. कुठेही हिंडता न फिरता देखील मला हे करता आलं, कारण राजकारण समजून घेणं ही गंमत नसते मित्रांनो. शेवटी राजकारण करणारे नेते, पक्ष, जमाव मानवी जमाव असतात आणि माणूस म्हणजे भावनांची गुंतागुंत आणि भावनांचा खेळ असतो. किंवा कोण कुठे माघार घेऊ शकतो, कोण किती हटबाजीपणा करू शकतो, हे लक्षात घेतलं तर असे आकडे शोधता येतात. आणि म्हणून 85, 85, 85 किंवा 90, 90, 90 हा जो काय पोरखेळ गेले 3 आठवडे चालला होता, त्याच्यावर मी मौन धारण केलं होतं. आता जवळजवळ चित्र स्पष्ट झालंय. जे काही इकडे तिकडे पुढे 5-5, 4-4 जागा असतील, त्या माघार घेतल्यानंतर प्रत्यक्ष लढतीचं चित्र स्पष्ट होईल. आणि मला खात्री आहे की ज्यावेळेला हे चित्र स्पष्ट होईल तेव्हा त्याच्यावर अधिक बोलणं बरं होईल. हा अजून एक भाग आहे या सगळ्या लढतीमध्ये, त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करणार आहे की एका पक्षाचा कालपर्यंत इच्छुक असतो तो उद्या दुसऱ्या पक्षात जातो आणि दुसरा पक्ष काही तास सुद्धा उलटले नाहीत इतक्यात त्याला पक्षात घेऊन उमेदवारी सुद्धा देतो. त्यामागचं राजकारण, त्यामागची सूत्र कोण कशी हलवत असतो, हा सुद्धा एक विषय, हा सुद्धा एक विषय. आणि म्हणून तो स्वतंत्रपणे मांडला पाहिजे. फक्त
3 आठवडे आधी मी आकडे का सांगू शकलो हे तुम्हाला समजावणं मला आवश्यक वाटलं, कारण पुढच्या वेळेला तुम्ही माझ्यावर पण विसंबून राहता कामा नये. बाकी सगळा गवगवा ओरडाओरडा गाजावाजा चालेल, पण कोणाच्या किती जागा आहेत याचा अंदाज माझ्या श्रोत्याला स्वतः बांधता यावा, त्याला राजकारणाचं नियमित आकलन व्हावं, त्याला राजकारण समजायला लागावं, यासाठीच हा माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून हा विषय आजचा मी केलाय तो जागा वाटपाचा 20 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ होता त्यातले आकडे का खरे ठरले ते तुमच्या लक्षात यावं आणि तुम्ही स्वतः राजकारणाचा अभ्यास करावा, विचार करावा आणि स्वतःचे निष्कर्ष स्वतः काढावेत, स्वतःची मतं स्वतः बनवावीत, हा माझा यामागचा हेतू आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.